रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन सह्या केल्या, त्याच्यामध्ये 3 लोक त्यांना मिळाली आणि मग त्या 3 लोकांच्यावर त्यांनी FIR केली. सह्या करणारा, दुसऱ्याला पण सह्या करणारा आणि तिसरा हे रजिस्ट्रेशन करणारा, असं ते झालं आहे. आणि त्याच्यामुळं ही गोष्ट स्वतः रेव्हेन्यू मिनिस्टरनी सांगितलेली मी ऐकली. त्याच्यावर ह्या तिघांच्यावर FIR दाखल झाला असेल. कंपनीतले आकडे जे त्या आकड्यांमध्ये पार्थ पवार हे 99% आहेत आणि 1% दिग्विजय पाटील, त्यांना ते अधिकार दिलेले होते व्यवहाराचे. मात्र ज्यांच्यावरती 99% जे 99% मालक आहेत त्यांच्यावरती कुठली कारवाई झाली नाही आणि 1%चे मालक आहेत त्यांच्यावर कारवाई झाली. त्यामुळे पार्थ पवारांवरती कारवाई करावी अशी मागणी अंबादास दानवे हे का ज्यावेळेस चौकशी करतात, अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते होते माजी, यांना निवडणुकीच्या काळामध्ये अशा कुठल्या बातम्या मिळाल्या की त्याला खतपाणी घालणं हे त्यांचं काम आहे. त्याच्यामुळे ते त्यांच्या पद्धतीनं म्हणणार. शेवटी सरकारचे प्रमुख आणि प्रशासन हे कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये पुढं जातं. उद्याच्याला चौकशी झाल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी पुढं होईल ना. इव्हन एकनाथराव शिंदेंनी पण तेच सांगितलं आहे किंवा त्यांना विचारलं तुमच्यासारख्या पत्रकार मित्रांनी की एकदा चौकशी होऊ द्या, आणि चांगली टीम लावलेली आहे आणि कुठेही सरकारने त्याच्यामध्ये FIR करायला दिरंगाई लावली. तुम्ही बघा सगळ्या गोष्टी तातडीनं त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. काल तुम्ही घोषणा केली की व्यवहार रद्द झाल्याची माहिती तुम्हाला दिली गेली, पण प्रत्यक्षात तो व्यवहार रद्द झालेलाच नाही असं मतदान शुल्क कार्यालयाने सांगितलं. मला काल तशी बातमी कळली गेली म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तिथं जाऊन त्यांनी सह्या केल्या म्हणून कळलं. आता ते कळल्यावर मी सांगितलं. आता त्याच्यामध्ये काय झालं पुढं काय नाही झालं, आज सुट्टी आहे, उद्या सुट्टी आहे आणि आता चौकशी होणार आहे. त्याच्यावर चौकशी करणारी समिती महत्त्वाची आहे, ती आता याच्यात बारकाईने चौकशी करेल. आता यातल्या दोन्ही गुन्ह्यांमधला गंभीर विषय हा आहे की या दोन्ही ह्या सरकारच्या मालकीच्या जमिनी आहेत. उतार्यावरती सरकारचा कब्जा हक्क आहे, बोकडीच्या जमिनी, आणि अजूनपर्यंत तो व्यवहार झाला त्यांना तो जमिनीत हे पण मिळालं नाही, पोझिशन पण मिळालं नाही आणि त्यांना तिथं जाताही आलेलं नाही. पोझिशनचा प्रयत्न झाला होता मे मध्ये. पोझिशन झालंय का? नाही, पण प्रयत्न झाला होता. प्रयत्न झाला होता. प्रयत्नांती परमेश्वर. परंतु मला ते आज पोझिशन नाही एवढंच मला माहिती आहे. हो, तू म्हणतोय ते बरोबर आहे. त्याच्यामुळं आपला सरकारचा जो रजिस्टर आहे, रजिस्टर ऑफिसचा जो ऑफिसर आहे, त्यांनी ते थांबवायला पाहिजे होतं ना. असे तर व्यवहार होताच का म्हणे. त्यामध्ये एकदा आमचा अहवाल येऊ द्या. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने ते आदेश निघाले. 1 महिना कळ काढ म्हणजे मग आपल्याला अहवाल येईल. अरे बाबा तेच त्याच्यात आता माझ्याकडे नाही रे ती नोट आहे का रे कुणाकडं, ह्यांना त्याच्यामध्ये घातलेत. त्यांनी काय तपास करून काय त्यांच्याकडनं अपेक्षा आहे त्याच्यात तुम्ही म्हणताय तेही घातलंय. पुन्हा अशा प्रकारच्या जमिनी असणाऱ्याचं खरेदी किंवा काही होऊ नये म्हणून काय खबरदारी घेतली गेली पाहिजे असं त्याच्यामध्ये सांगितलेलं. आता माझ्याकडे नाही तर मी तुम्हाला लगेच. दादा ह्या केसमध्ये मोडस ऑपरेंडी अशी आहे, त्या प्रॉपर्टीवर भूमी अभिलेखकडे जायचं, नावं चढवायची इतर हक्कातली, ती मोठी याच्यात आणायची, नावं चढवून मग खरेदी खत करायचं आणि ताबा मारायचं. हे लिटिगेशन करणं एक टोळी आहे बेसिकली, अनेक टोळ्या आहेत. तुम्ही म्हणताय ते माझ्याही कानावर आलेलं आहे. म्हणूनच मी पुन्हा पत्रकार मित्रांनो आपल्याला सांगतो की ह्या संदर्भामध्ये हे जे काही आहे त्याच्यात नक्की विकास खारगे आणि त्यांची टीम ह्याचाही नक्की तपास करतील. मी पण त्यांची भेट झाल्यावर सांगतो की बाबा अशा पद्धतीनं मला पत्रकार परिषदेमध्ये अभ्यासू पत्रकारांनी फार खोलात जाऊन हे प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्याहून आणि ते खरोखरीच मी तुमचं कौतुक करतो. हे उद्याच्याला राज्याच्या पण हिताचे आहेत. आपला टॅक्स जो असतो तो टॅक्स पण बुडता कामा नये, परंतु कारण नसताना हे जे काही मोडस ऑपरेंडी चालते ते पण बंद झालं पाहिजे. त्याच्यामध्ये एक असे वेगवेगळे म्हणूनच त्याचे पण चौकशी. बरं झालं हे का
ते चौकशी समिती प्रस्तुत प्रकरणात अनियमितता झाली किंवा कसं याबाबत चौकशी करा. प्रस्तुत प्रकरणी अनियमितता झाली आढळल्यास संबंधित जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करा. प्रस्तुत प्रकरणी अनियमितता झालेली आढळल्यास सदर जमीन पूर्वस्थितीवर आणण्यासाठी उपाययोजना सुचवा. भविष्यात आता हे नीट ऐका, भविष्यात अशा प्रकारची प्रकरणे पुन्हा उद्भवू नयेत यासाठी देखील काय उपाययोजना करणं गरजेचं आहे हेही आपण सुचवा, असं ते त्याच्यात घेतलेलं. मला हे वाक्य आठवत होतं. त्याच्यावर तुम्ही जे म्हणताय त्याबद्दल ते त्याच्यात अंतर्भाव होतोय आणि मग ते तसं केलं आणि त्याच्यात अप्पर मुख्य सचिव महसूल मुद्रांक नोंदणी, विभागीय आयुक्त पुणे विभाग, जमावबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख नोंदणी, महानिरीक्षक मुद्रांक नियंत्रक पुणे, जिल्हाधिकारी पुणे, सहसचिव मुद्रांक महसूल व वन विभाग मुंबई, सदस्य सचिव अशी ती कमिटी आहे. त्याच्या नाही हो का, कुणालाही मी तर एक सल्ला कालच दिलेला आहे प्रशासनाला. ऐका ना बाबा, की बाबा इथून पुढं माझ्या जवळचे लांबचे कुणी नातेवाईक अशा पद्धतीनं काही गैरव्यवहार करत असतील किंवा चुकीचं करत असतील किंवा कुणाच्या सांगण्यावरून त्यांच्याकडनं चूक घडत असेल आणि ती तुमच्या लक्षात येत असेल तर ते अजिबात करत जाऊ नका. त्याच्यामध्ये अजिबात कुणाच्या दबावाला घाबरू नका. मी कालही नियमावर बोट ठेवून चालणारा एक कार्यकर्ता होतो, आजही आणि उद्याही राहणार आहे. मी असल्या कुठल्या गोष्टीचं कधीच आयुष्यात समर्थन करणार नाही. मला ते पटतच नाही. एक थांब रे, एक थांब जरा तुझं. आणि हे सगळं होत असताना ह्यामध्ये मी पार्थला माझं काल काय झालं, माझे काल पण उशिरापर्यंत सगळे कार्यक्रम चालले आणि तिथून मी डायरेक्ट निघालो आणि इकडं आलो. पार्थ मुंबईमध्ये, मी उद्या रात्री मुंबईत जाणार आहे. परंतु मी मुंबईत गेल्यावर त्याला सांगणार आहे की हे जे काही प्रकरण झालं, हे प्रकरणावरून काही गोष्टी तुम्ही लोकांनी पण शिकल्या पाहिजेत. कारण माणूस अनुभवातनं नवीन नवीन शिकण्याचा प्रयत्न करतोय, त्याची सुरुवात आहे. तर पुन्हा अशा कुठल्याही पद्धतीनं काही लोकांनी काही फार आपला ज्यांच्यावर विश्वास असतो त्यांनी विश्वासाने काही गोष्टी सांगितल्या तरी त्याच्यातल्या तज्ज्ञ माणूस जो असतो, भले त्याला फी द्यावी लागली तरी चालेल, म्हणजे वकिलांना वकील सल्ला द्यायला, ॲडवाईस द्यायला हे करतात ना, त्याच्या प्रकारचा आपल्याकडे चांगले ॲडवायझर आहेत, चांगले वकील आहेत, चांगली टीम आहे, त्यांचा सल्ला घ्यावा आणि पुढे जावं. तुम्ही सांगितलं होतं की बाबा हा व्यवहार झालाय तो चुकीचा आहे आणि हा व्यवहार होत असताना मला माहिती नव्हतं. 300-400 कोटी रुपयांचा व्यवहार होताना वडील म्हणून पार्थ पवारांनी तुम्हाला विचारलं नाही का की एवढे पैसे मी इन्व्हेस्ट करतोय ह्या प्रोजेक्ट? अरे पैसे सुद्धा इन्व्हेस्ट केले नाही तर कशाचा? अरे 1 रुपया